आपल्या चिंतनाचा प्रवेश झाला. 16 अध्यायाचे निर्गुण माऊलीच्या कृपेनं सद्गुरूंच्या आशीर्वादानं साधकाच्या सान्निध्यामध्ये संपूर्ण झालं आणि 17व्या अध्यायाचा आरंभ झाला. जसं जसे अध्याय वाढतील तसं तसं बोध वाढतो आणि तशी तशी बुद्धीची उन्नती होती. ज्ञानाची संपत्ती हातात येते, बुद्धी मंत्र मुक्त होते, भगवंताच्या ती अधीन जाते, तीच खरी ज्ञान भक्ती. ज्ञान भक्तीचा ओहाप काय भेटत नाही, बहिरंग परमात्मा सुटत नाही, अंतरंगामध्ये मन सुटत नाही, मोक्ष काय हे अनुभवता येत नाही. म्हणून सगळं भ्रम भ्रम भ्रम, वासना वासना, क्लेश, मनाला दुःख, हे संपत नाही आपलं. जोपर्यंत अंतःकरणाची परिसीमा होत नाही, आत्मानुभूती भगवंताची येत नाही, साधूचा लाभ होत नाही, सतशास्त्र हृदयात राहत नाही, तोपर्यंत त्या परमात्म्याची अनुभूती तुम्हाला हृदयात उमटत नाही, तोपर्यंत तुमचं अज्ञान सटकत नाही. अज्ञान संपला असं समजू नका, भ्रमात जगू नका, देहाला बघू नका, जडाशी संबंध करू नका, वासनेमध्ये थांबू नका, जगताला सत्यत्व देऊ नका आणि बुद्धीचा भ्रम वाढवू नका. अशी ती सत्ता नाही म्हणायचं, नाही तर सत्तेसाठी दुःख करायचं, हे जीवन का जगायचं, ह्याचं मूळ जे आहे ते अज्ञान आहे. समूहाचा नाश हे ज्ञान आहे. आणि मी स्वतः भगवान आहे की जेव्हा अनुभूती ती आत्मस्थिती तयार होती तर बुद्धी पांगत होती, ईश्वराच्या सोबत राहते, देहाचा संबंध तिला नसतो, अज्ञानाचं दारिद्र्य ती ठेवत नाही आणि ज्ञानाची संपत्ती ती सोडत नाही, अधोगती तिला प्राप्त होत नाही आणि बुद्धी दुर्विचारी होत नाही, जडाला माझं म्हणत नाही आणि ती बिलकुल दुराग्रह करत नाही, संसार त्या बुद्धीला शिवत नाही आणि अंतःकरण त्या देहात ओरत नाही. हे समजून घ्यायची रीत आहे ज्ञानाची, ही पद्धती वेदाची, ही स्थिती बोधाची, ही अनुभूती पांडुरंगाची, ही प्राप्ती सुखाची, ही भेट परमेश्वराची, हे चिंतन परमेश्वराच्या भेटीच आहे. डोळ्याची भेट ही त्रिपुटीच्या द्वारे, आत्मस्वरूपाची प्राप्ती ही ज्ञानाच्या संताच्या कृपेच्या द्वारे. संत संगती विना आणि वेदाच्या शक्ती विना पांडुरंगाची भेट होत नाही. जो पांडुरंग आत्मरूपाने व्यापक असताना त्याला परिच्छिन्न केलं आणि बाजूला धरून प्रेम दिलं, तेव्हा ज्ञानामध्ये अंतःकरणाचा प्रवेश झाला, भक्ती म्हणते त्याला. परंतु अंतःकरण ज्ञानाकडे प्रवाहित नाही तोपर्यंत जगताचा अभाव नाही, क्लेशाची समाप्ती नाही, दुःखाची रीती जात नाही, परमात्म्याची प्राप्ती होत नाही, स्वरूप स्थिती प्रगटत नाही, तोपर्यंत जीवनमुक्तीचा लाभ आयुष्यात नाही. म्हणून सत्संगतीचा लाभ हा महान लाभ आहे. सौख्य म्हणतात त्याला वेदाचं, लाभ म्हणतात मोक्षाचा, अनुभूती म्हणतात परमात्म्याची, ही रीती आहे मोक्षाची, ही आवड आहे साधकाची, ही प्राप्ती आहे त्या पांडुरंगाची, ओळख आहे त्या स्वरूपाची, भेट आहे त्या आत्मचिंतनाची, त्या व्यापक सत्तेत त्यांचा कर्ण विपरून जात, त्याला भेट म्हणतात. बुद्धीशिव आलिंगन देते स्वरूपाला तर देहभाव कुठला, जडाचा संबंध तुटला. अंतःकरणामध्ये स्व प्रगटला, त्याचा कारण संपला, म्हणजे जीवात्मा शिवात्मा झाला, जीवभाव कुठे उठला, तो नित्य तरला, ज्ञानानं तो जीवात्मा तरला. अज्ञानाला सारून सद्गुरूला धरून बोधामध्ये जगून आणि वेदाला जाणून जी आपली परमभक्ती असती ती साधूच्या संगतीत होती. तिथं सत्रूपाची प्रतीती येते आणि असत दिसणार हे सगळं निवृत्त होतं. तेव्हा ते हृदय पावन आणि पवित्र होतं. त्याला म्हणतात कुंभमेळा.
ज्ञानाचं अमृत ज्या हृदयात भरलं तो कुंभ आहे. कुंभ आहे. बहिरंगाची जी साधना आहे आणि अंतरंगाची जी शक्ती आहे ते समजण्याची युक्ती आहे, ती साधकाची संपत्ती आहे, ती वेदाची गती आहे, बुद्धीला मोक्षाची स्थिती आहे. अमृत कुंभ आमचा जे मृत्यूला पावत नाही ते अमृत कुंभ आमच्या वेदानं आमच्या हृदयात दिला, प्रगट केला साधून. मृत्यूला उल्लंघन करून जीवात्मा परमात्म्याच्या खुशीत जातो ते अमृत कुंभ वेदाच्या द्वारे येतं, बाकी कुठं नसतं ते. कुठंच नसतं. राम राम माई. उल्लंघन करून जीवात्मा त्याच्या खुशी आता अमृत कुंभ हृदयामध्ये सद्गुरुनाथांनी नारळाच्या झाडाला नारळ आले, 50 आले, 200 आले, पण नारळ फोडता येईना, पाणी पिता येईना. हात नारळाला पुरणं म्हणून त्याचं पाणी हृदयात जाईन आणि शाक्ती ज्ञानाची. शेंड्याला बघू बघू नाचा, नारळाच्या शेंड्यावरच्या नारळ आले, नारळ आले, हाताला कुठे यायले? पाणी नारळ हाताला पाणी पाण्याची तर बहुत दूर की बात आहे. म्हणून जो अहंकार असतो वैरंगाचा तो संप्रदाय आहे जगासाठी, जीवनमुक्तासाठी अमृत कुंभ ज्ञानाचा, वेदाचा, गीतेच्या रसाचा, वेदाचा, लहरीचा, साधूच्या संगतीचा अमृत कुंभ जर नाही भरला तर बाहेरच्या कुंभाला जाऊन काय मला माहित नाही, मला कळत नाही ती भाषा. हो माऊली, काहीच फायदा नाही. अंतरंगाची स्थिती स्थापन झाली नाही, भगवंताची जी जाणीव ती प्रगट झाली नाही, तर ज्ञानी भक्ताला अमृत कुंभ बाहेरचा आवडत नाही. आपल्या महिमेत असतो तो परम भगवान असतो, स्वयं असतो तो, त्या कुठलं कुंभ तो कुंभ. म्हणून ज्ञानी भक्ति कुछ और बात है, संसार हे कुछ रीत है. म्हणून संसारी आणि साधक डिफरन्स आहे, अंतर आहे. करुणे असं म्हणत नाहीत, पण ज्ञानासमोर कुठलंच काय करायचं राहत नाही. हा विधीचं विधान कुणीच पोचू शकत नाही. हो माऊली. जेव्हा दुधातलं लोणी काढलं तर ताकाला कोण बघितलं? लोणी काढून घेतलं आम्ही, तर ताकाला महत्व देत नाहीत आम्ही. ताक तुम्हाला, लोणी आम्हाला. खरे मग लोणी खाणारे टाकाकडे कशाला? ताकावाल्याला लोण्याची किंमत काय, चव काय नाही. पण पाण्यापेक्षा ताक पौष्टिक देतं, पचन करतं, वजन कमी करतं. म्हणून पाण्यापेक्षा ताकाला महत्व, पाणी पिण्याला आम्हाला नाही. म्हणून जो आपल्या महिमेत साधू असतो त्याची गंगा वाढ बघते, म्हणून तिथं जावं लागतं साधूला, खऱ्या साधूला, गंगेसाठी.
त्याचा पाप भस्म करण्यासाठी गंगा वाट भक्ती साधूची. तर त्याच्या हृदयामध्ये ज्ञानाचं कुंभ आहे, अज्ञानाचा भंग आहे, तो स्वतः वेद आहे. त्याची वाट बघती ती गंगा त्या पर्व काळात. डोकं तरी पाहिजे जागेवर. राम राम माई, म्हणूनच साधू लोक जातात का माई? नाही गंगे गणेश्वरी अध्याय 17वा. पण 17व्याचे निरूपण करताना भगवंत ज्ञानोबा श्रीकृष्ण परमात्मा जगाला जो बोध देतात तो अमृताचा. जो मृत होत नाही ते अमृत, ज्ञान अमृत. त्याला मृत्यू शिवत नाही ते ज्ञान अमृत. जो बोधामध्ये जीवन जगतो, श्वास वेचतो, आपल्या जीवनाचा ध्यास भगवंताच्या भेटीचा असतो, ती ओवी मध्ये पास असतो, तो स्वतःला स्वतः जाणत असतो, तो महात्मा ओवी मध्ये असतो, देहात नसतो. असं थोडं लेट झालं, लेट म्हणजे 5च्या आधी सुटले, पण सावरलं नाही. उठल्याबरोबर श्वास घेण्यासोबतच निरूपण लिहावं होतं. पुन्हा टाइम नाही बाबा, 2 तासात नाही आवडत. एवढं यायला चिंतन, एवढं यायला आवडून टाका वाटलं. बंद केलं, नको म्हणलं बाबा, याच्या नादी लागल्याच होत नाही. डोळ्या उघडल्याबरोबर स्फुरणाचा टाइम राहू इतकंच यायला उघड. तसं छोटा बाळ जर आईला असतं तर तिच्यासोबत भगवंत दूध पण निर्माण करतो त्या बाळासाठी. पानं आवडत नाही आईला, कारण मांडीवर बाळ असत. असं ही अवस्था असते. डोळा उघडला की चिंतनातून नाही बाबा बसत नाही, त्याला उशीर होईल, तरी झालं, चालतं, एकटंच झालं. 17 अध्यायामध्ये भगवंत कृष्ण परमात्मा ज्ञानोबा जगासाठी ह्या ओवीमध्ये काय काय लिहिले आणि काय काय बोधाच्या रूपाने शब्द प्रगट झाले. बोधाच्या रूपानं माऊलीच्या मुखातून हे शब्द जेव्हा प्रगट झाले आणि ते बुद्धीनं ग्रहण केले, तेव्हा अंतःकरण ईश्वरामध्ये लीन झालं, व्यवहारातून भिन्न झालं, स्वरूपाशी अभिन्न झालं, ईश्वराचं तादात्म्य आलं. ते मंगलमय क्षण बोधाचा आला, ते अंतःकरण ईश्वराच्या मध्ये समरस झालं. त्याचं नाव ज्ञान, ज्ञान भक्ती. अंतःकरण भगवंताक समरस होत, त्याचं नाव ओवी. वेद, गीता, बोध, सुखप्राप्ती, बुद्धीची उन्नती, परमात्म्याची प्रतीती, साधूची संपत्ती, ज्ञानेश्वरी. ही संपत्ती साधूची संपत्ती. म्हणून ही संपत्ती आयुष्याच्या कष्टानं, तपानं, वेदानं मिळते. हे किती खर्चा संपत नाही, वाढती, आणि तुमची संपत्ती वाढत नाही आणि समाधान तर कधीच होत नाही. ती संपत्ती तुम्हाला लाभल का न लाभल माहित नाही, राहील का जाईल कळत नाही, तिचा लाभ होईल का नाही आम्ही सांगू शकत नाही. कारण तिथं सुख नाही, ती भौतिक संपत्ती. तिथं दुःख नाही, ती आत्मसंपत्ती. आणि जिथं माझी ओळख, ती साधू संगती. समजाले की नाही? किती छान कोटी आहे.
पहिली ओवी घेऊन आपण थांबलो. दुपारी पाठ घेत होते पण मी थकले झोपले होते, समजून घेऊ शकले नाही. आता पहिली ओवी आणि त्या सत्रावर आरंभ करताना सद्गुरुनाथ कुणाचं वर्णन करतात ह्या ओवीच्या द्वारे किंवा त्या गणेशाला वंदन करताना, अध्यायाला सुरुवात करताना पहिलं नमन गणेशाच्या स्वरूपाचं कथन करताना ही ओवी भगवंतानं प्रगट केली ज्ञानवराया. त्या गणेशाचं कसं वर्णन केलं? गणेंद्रा, तो गणेश माझा गुरु आहे, सद्गुरुच माझे गणेश आहेत. कसे कसे आहेत ते बघू खाली चला. विश्वविकासित मुद्रा जया सोडवी तुझी यो गणेंद्रा, तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया. तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया. गणेंद्रा आणि श्री गुरुराया हो तसेच आहे. गणेंद्रा गणेशाला वंदन करून कुठल्याही कार्याला आरंभ असतो, पण माझे सद्गुरुनाथ गणेशच आहेत. माझे सद्गुरु कसे आहेत त्याचं वर्णन करण्यामध्ये ही ओवी सुसंपन्न केली माऊलीनं. कशी केली बघू आता सुरुवातीला. विश्वविकासित मुद्रा जया सोडली तुझी यो गणेंद्रा. गणेशा सद्गुरुनाथा तू कसा आहेस? तर विश्वविकासित ह्या विश्वाला प्रगट करणारा. जेव्हा विश्वाला प्रगट करायचं ना गणेश देवतेला नमन करून, हे जे विश्व नामरूपात्मक जे प्रगट केलं ना, तर तो योग म्हणजे आत्मस्वरूपाशी समरस होतास. पण हे कार्य करायचं होतं म्हणून तुझी योग निद्रा झोप तू बंद केली आणि जगताचं नामरूपामध्ये ही जगताची उत्पत्ती झाली. नामरूपात्मक जगत प्रगट केलं तेव्हा तुझी योग निद्रा सुटली. तुला कार्य करावं लागलं ना जगताचं. तू योगात होतास तर कार्य होत नव्हतं. नामरूपाचं कार्य करण्याला ही शक्ती प्रगट झाली गणेशाची. विश्वविकासित मुद्रा हे विश्व नामरूपात्मक प्रगट झालं ना. मग कोणत्या कार्याला गणेशाचं श्रवण केल्याशिवाय कार्याला आरंभ होत नाही. मग जगताचं महान कार्य उत्पत्तीच करायचंय, नामरूपात्मक मला व्हायचंय. मग योग बाजूला सारून या कार्याला प्रगट करण्यासाठी माझ्या गणरायाला नमन करून पुढच्या ओवीला आरंभ करायचा आहे. आणि तू कसा आहेस? तुझी सोंड कशी आहे? वाकडे कुणाला दिसती, सरळ कुणाला दिसती. जे तुला जाणत नाहीत, तुला ओळखत नाहीत, तुझं भजन करत नाहीस, तुझं प्रेम नाही, त्याला तू वाकडा तोंड दिसतो, वक्रतुंड. ते मूर्ख आहेत, अज्ञानी आहेत, त्याला वाकडा वाटतो, वक्रतुंड वाटतो. पण ज्ञानी लोकाला तो सरळ वाटतो, कारण तुझ्याच जाणीवेला गणपती म्हटलंय. जाणीव म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे आत्मस्वरूप, आत्मस्वरूप म्हणजे गणेशाचं पहिलं रूप. जाणीव करता जाणीवेच्या जो देवता आहे तो जगतामध्ये गणेशाला दिले. पण खरी जाणीव ही परमेश्वराची खरी स्वरूप स्थिती आहे. जाणणं म्हणजे कळणं, कळणं म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे आत्मा आणि आत्मा म्हणजेच आनंद, आनंद म्हणजेच क्षणाक्षणाला ती स्थिती असती. तोच माझा गणेश आहे, तेच माझे सद्गुरुनाथ आहे. दोघाला माझं नमन आहे, ओवीला आरंभ आहे, वेदाचा समारंभ आहे. आणि हे अंतःकरणामध्ये असलेल्या गजाननाचा प्रसंग आहे. त्या गजाननाला बुद्धीने नमन केले, त्या गणेशाला टांग नमन केले. तो गणेश कसा आहे? माझे श्री गुरुरायाच आहेत. कसे कसे बघू आता. तारून येणारे हलके हलके माझे गुरु आहेत. आता शब्दाकडे जाऊ, ओवीकडे चला. जया सोड. राम राम माई, खूप सुंदर माई. श्रीगुरुनाथ काय नाही, ब्रह्मा विष्णू हे गणेश सगळे सगळे तेच आहेत. सगळे त्यांच्याच ज्ञान प्रकाश. तुम्हीच वेट करता, तुम्हीच ज्ञान देता, तुम्हीच अद्वैत करता. ज्ञान देता.
सोडवी तुझी योग निद्रा यान मोही गणेंद्रा. तू योग निद्रा सोडून नाम रूपात्मक स्वतः बनला. सुरुवातीला तुला नमन करून काय प्रगट होत, म्हणून तुझ्या विना काहीच नाही. आरंभाला तूच आहेस. तुझं नाव गणेश आहे. गणेश म्हणजे जाणीव, जाणीव म्हणजे ज्ञान आहे, ज्ञान म्हणजे कळणं, कळणं म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे सुखरूप आहे. आणि हे सुखरूपाची प्राप्ती करून देणारे सद्गुरुनाथ आहेत. म्हणून तू मला गणेंद्र म्हणजे गणेश सद्गुरु रूपानच तुझं मी वर्णन करणार आहे. दोन्ही पण सांगणार आहे. वक्रतुंड म्हणजे वाकडा आहे, तोंड वाकडे दिसते मूर्ख लोकाला, अज्ञानी लोकाला. जे तुला जाणत नाहीस ते वाकडा वक्रतुंड म्हणतात. म्हणजे तुला जाणतात तू सरळ आहे, चौपड आहेस, सदा आहेस वगैरे वगैरे सांगितलं. तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराय. तुझी योग निद्रा सोडविली जाते, उठली जाते. योगामधून तू बाहेर येतोस ना, त्या अखंड सत्तेमध्ये विराजमान आहे. आणि ती बाजूला घालून तो गणेश नामरूपात्मक बनला. जाणीवेचा अधिपती गणपती ही दैवते अगोदरच सुरुवातीला. तुझ्या साधना आराधना करून कुठलंही कार्य मंगलमय होत. म्हणून तुला सुरुवातीला नमन करून आम्ही पुढे जाणार आहे. तूच आम्हाला तुझी गुरुनाथ आहेस. जाणीव करून देणारा आत्मस्वरूप तूच आहेस. आणि वक्रतुंड बी तूच आहेस, सरळ तोंडीचा पण तूच आहेस, आणि सद्गुरुनाथ पण तूच आहे. बघा खाली आता गणेंद्रा या शब्दाचं वर्णन फार सुंदर आहे. की गणेंद्रा म्हणजे इंद्रिय. गणेंद्रा द्रामध्ये अ येत, इंद्रिय. सगळ्या इंद्रियाचा स्वामी जो गणपती, सगळ्या इंद्रियाचा स्वामी. हे देहामध्ये जे इंद्रिय येत त्याचा स्वामी गणेश आहे. म्हणून त्याला गणेंद्र म्हटलंय. मग आता कसा स्वामी, कशी इंद्रिय, थोडं बंद करू आणि पुढे चालू. आता हे बुद्धिदाता कोणी गणेश आहे. मग ही बुद्धी, हिची प्रकृती, ह्याच्यामध्ये 16 तत्व आहेत. पण त्याचा स्वामी हा गणेश आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळ्या इंद्रियाचा कारभार आपल्याला अंतःकरणात कळतो. म्हणून त्याला गणेंद्र म्हटलंय. महत्त्व, बुद्धी, अहंकार 2, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण हे 5 ते 15. आणि 2 कुणी बुद्धी आणि मन एक घेतलं, कुणी 1, 2 धरले, कुणी 1 धरलं. 5 ते 15 हा 16. या समुदाया इंद्रियाचा स्वामी कोणी गणेश आहे. म्हणून गणेंद्र म्हटलंय. छान सांगतात गणेंद्र. काय कळत नाही हो, किती सुंदर म्हणले रे बाबा भांडार. त्रिगुण त्रिपुरी वेढेला. आता त्रिगुण त्रिपुरी, त्रिपुरारी शंकर. त्रिगुण त्रिपुरी वेढेला, जीवत्व दुर्गी आडीला. दुर्गी म्हणजे किल्ला. या किल्ल्यामध्ये जीव कसा अडकला गेला, त्रिगुणामध्ये कसा गेला. त्या असुरानं सुद्धा शंकराला भयभीत केलं. शंकर पळू लागले. त्यांना वर दिला ना, असुर त्याच्या रावी झाला. तसा परमात्मा सोबत असताना परमात्म्याला नाही म्हणलं आणि बुद्धीने जगाला हाय म्हणलं. बुद्धीच हवी झाली भगवंतावर. सांगा चुकलं का. त्रिपुराला आणि तो त्याच्या डोक्यात हात ठेवायला निघाला, शंकर पळायला लागला. तसंच आहे हे पण. तुमच्या कर्माचा साठा भोगण्यासाठी हे जगत नामरूप बनलं. आणि ते भूमीसाठी ही भूमी आली. प्रत्येक नगरी तयार केली आणि त्याला तुम्ही सत्ता दिली. आणि ज्याची सत्ता आहे ती बाजूला गेली. शंकर पळायला त्यानंच वर दिलाय आणि त्यालाच आसवर मारायला.
पुरी वेडीला, जीवत्व दुर्गी आडीला. दुर्गी म्हणजे किल्ला. हा जीव या किल्ल्यामध्ये अडकून बसला. किल्ला अडकला आडीला, अडकला मुली. त्रिगुण त्रिपुरी वेडीला, तीन गुणामध्ये बोलला गेला, अडकून बसला. कोण? जीव, जीवात्मा. आणि हा दुर्घट किल्ल्यामध्ये कुठून बसला, त्याला बाहेर येता येतं त्रिगुणामुळं. गुण सोडणं साधन आहे, अवगुण टाकणं जमत नाही. गुणातीत व्हायला बुद्धीला कोणी करून देत नाही. गुणातीत, फक्त गुणातीत बुद्धीला साधू करतात संत महात्मे. त्या जीवाला तारतात. त्रिगुण त्रिपुरी वेडीला, जीव दुर्गी आडीला. त्रिगुणामध्ये बुद्धी अडकली. हे गुण ते गुण ते. पूजा केली, दान केलं गुणे, सत्वगुणे. संसार केला रजय, भांडण केलं तमय. मग तिन्ही गुणाला जेव्हा तो वेडल्या गेला, सत्वगुण सकाळी मी केलं वाटतं, दान धर्म मी केला वाटतं, इथं घर माझं वाटतं, देह माझा वाटतो, संपत्तीचा मोह येतो, अंतःकरणात विकार होतो, परमात्मा दूर जातो, बुद्धीचा व्यवहार होतो. त्या ठिकाणी परमात्मा असून देह आहे वाटतं. कुठला परमार्थ आहे तुमचा? नाही. सत्य विवेकाचा परमार्थ अध्ययनाच्या द्वारे संतांच्या संगतीत वेदाच्या संपादित बुद्धी स्वरूपाला प्राप्त होती. हा आमचा परमार्थ आहे. पण जीवभाव जेव्हा संपत नाही, तो किल्ल्यामध्ये अडकला. त्रिगुण त्रिपुरी वेडीला. बघा, त्रिगुण त्रिपुरी वेडीला, जीवत्व दुर्गी आडीला. दुर्गी म्हणजे किल्ला, जीवत्व म्हणजे जीवभाव. आत्मा हा जीवनाचा आहे. मग जीव बनला तो अविद्येमुळं, आणि जीवभाव संपला ब्रह्मज्ञानामुळं. हा किल्ला दुर्घट आहे, तो जिंकावा लागतो. एकामुळे जिंकता येत नाही तो. नाही, त्याला साधू लागतात. बघा आता पुढं तो आत्मसंयमी. आयुष्यभर जरी वाचला असतं ना माई, नाही. आता आपण एक जिंकलो. आपण आता एक नौका करून चाललो. आपण भवसागराला पार करायलो. आत्मचिंतनामध्ये हृदय विवरून चाललो. संत आपल्याला तारून न्यायले, अज्ञान आपलं हरून टाकायले, आणि शिवभाव जर तयार करायले. आता द्यायचं नाही, आणि कशाला शोक करायचं नाही. हे भौतिक प्रपंचाला चित्ता धरायचं नाही, आणि या जगाला प्रेम करायचं नाही. सत्संग सोडायचा नाही, वेदाला बाहेर काढायचं नाही, आत्मभाव सोडायचा नाही, आपली संपत्ती आपल्या लोकांना द्यायची नाही. जीवत्व दुर्गी आडीला, तो आत्मसंभूने सोडविला तुझी स्मृती. हा जीव किल्ल्यामध्ये अडकला विद्येच्या, तोच आत्मशंभू परमात्मा शंकर ब्रह्मविद्येच्या रूपाने संत समोर आले. त्यांना सोडविला आम्हाला त्या विद्येतून, किल्ल्यातून बाहेर काढलं. आत्मशंभूने सोडविला तुझी स्मृती. तुझ्या कृपेला स्मृती आठवण करून दिली आम्हाला, आम्ही कोण आहेत ते. स्मृती आणि श्रुती. स्मृती म्हणजे पुराण, श्रुती म्हणजे वेद. ह्या दोन्हीचा ओहापोह करून आम्हाला ह्या किल्ल्यातून बाहेर काढलं सद्गुरुनाथानं. ते सद्गुरुनाथ तुम्हीच आहेत, बुद्धिशाली देवता गणेश. मस्त आहे. साष्टांगात माऊली, किती छान. हो, खूपच छान आहे. काय कळतं आपल्याला स्वतः नुसत्या वाचनामध्ये शब्दापर्यंत डोळा जातो. मन तसंच कोड गेला कोड. त्या मनाला कुठे कळते?
ओवीचा प्रसाद कुठे मिळतो? अंतःकरण शांत कधी होत? तप्त असतं, तप्त आणि तृप्त तिन्ही गुणांना तप्त आहे, भाजून निघालेले. आणि ह्या बोधानं तृप्त आहे, ते संतप्त आहे, हे तृप्त आहे. तिन्ही गुणांमध्ये ध्रुव दुर्गी आलेला, हे गुण ते गुण ते गुण सारखं चालूच व्यवहार. त्या गुणाचा तुमचा संहार आहे, भडीमार आहे, दुःखाचं भांडार आहे, जीवाचा हाहाकार आहे, अविद्येचा आविष्कार आहे. आणि ते काय म्हणते मी परमार्थ करायचे, तर कुठं येऊन त्या बनायला बसवावं आम्हालाच माहित नाही. तुम्ही काय कमी का? मी कमळाचं फुल आहे म्हणते, मी काय कमी आहे का? मी कमळ आहे म्हणते, कमळ. मी काय कमी केलं का? लई केलं म्हणते, मी काय बसले का घरात? लई केलं कर्म. एक शब्द कळत नाही सुरुवातीचा, त्रिगुणातून पुरी वेडीला, जीवत्व दुर्वी आडीला, ते आत्मशंभूने सोडविला. तुझ्या स्मृती काय शब्द आहेत, माऊलीच्या वाणीतून निघालेला अमृत आहे. एक ओवी पाठ नाही, ओवीचा भाव अर्थ बुद्धीला समजत नाही. ती बाई म्हणते मी काय जगात सगळ्यापेक्षा कमी नाही. मी काय कमी म्हणते कमळाबाई? हो माऊली, काहीच कमी नाही तिला. खरंच काय भरलंय ओवीमध्ये, बापरे. एक एक शब्द फक्त सुरुवात आहे, अजून तर सुरुवात द्यायला सुरू झाला. फक्त सुरुवातीच्या ओवे, जीव तो दुर्गी आडीला, तो शंभूने सोडविला. आणि ते बुद्धी तरी ओवी राहते का? आणि ओवी नाही राहिले म्हणून घरड प्रपंचासाठी, संततीसाठी, या खोट्या वस्तूसाठी रडणे येतं. हे माझं लेकरू, ते माझं, आणि मी कोण आहे हे मला कळत नाही. मी आत्मचिंतनामध्ये बुद्धी शांत होत नाही, ओवीचं ज्ञान हृदयात थांबत नाही. त्याच्यासाठी कुणाला येत नाही. काय माणूस जन्मतो काय काय करतो, भांडारा काहीच कळत नाही. सगळं खोट्या भौतिक सुखासाठी नाचत मरुस तर कष्ट करत, आडत होतोस तर कष्ट करत. बायका माणसं बायका हाड मोडूस तर संसार, हाड मोडूस तर परमार्थ करायचे. त्यामध्ये बघताय 60 झाल्यावर, घरातले लग्न संपल्यावर, घराचा वास्तू झाल्यावर, बारशे केल्यावर, पोरीचे पोराचे करा, माय बारशेच करा, स्वतःसाठी कर. बघता येईल म्हणते पुन्हा कधी पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्म आहेत की अजून लाखो मग तेव्हा करायचं आपलं. तर आपण काही वाटत नाही, ज्याच्यामध्ये काही मिळत नाही आणि मी कोण कळत नाही, तो संसार संपत नाही आणि अज्ञान बाजूला सरकत नाही. साधूची संगती होत नाही, वेदाचं ज्ञान हृदयात नांदत नाही, परमेश्वराची प्रतिती भोगता येत नाही, अज्ञानाची रीती संपत नाही, ज्ञानस्थिती प्रगट होत नाही, परमात्म्याची ओळख या आयुष्यात करता येत नाही, आणि ऐकून मी कोण हे निश्चय होत नाही. आणि मी पोती वाचते, वाच ग माय, कुठे जाऊ, डोंगरात वाच, पाण्यात बसून वाच, हवेत बसून वाच. आम्हाला वाचू दे, फक्त दुसऱ्याला वाचू दे, तू वाच. हो माऊली, खरंच आहे. वाचून काय करत आयुष्य गेलं तरी काहीच कळत नाही. एवढ्या 17 वाद्यात मलाच कळलं, तुम्हाला काय? सगळं मलाच आहे. 17 वाद्यात पहिली आरंभ आहे, 16-17 माझा आयुष्यात मी गेले नाही, बाकी सगळे झाले. 2दा 3दा 4दा 5दा 9 वाद्यात 5दा झाला, 10दा 5दा 9वा लय आवडते. 4था 5वा 3रा किती वेळ झाला, 7वा 8वा फक्त 16-17 पहिली तरी पण 4 आणि एकच ओवी घे आणि ते हृदयात ठेवून घे, असं वाच. कशाचं काय मेळ नसतो, संसार डोक्यावर असतो, प्रपंच बायला समोर असतो,
गॅस वटा असते, कुणी येते जाते, लग्न कार्य, बाहेर जायचं, विधीचं विधान, चातुर्मास, इकडं जायचं, आज तिकडं त्या गल्लीला, उद्या त्या गल्लीला कार्यक्रम, त्या मठात, त्या मंदिरात, तिकडं 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 पळायचं 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 पळायचं. आपल्याकडे कसं कोणी येईल, आपल्याकडे कसं कोणी येईल, आपलं राहून जाईल, लोक काय म्हणतील, देव तुला काय म्हणेल ग चिंता नाही केल्यावर, तुला जवळ घेणार नाही, ढकलून देतो नरकात स्वर्गात, आणि त्याच्यासाठी बोल की मग आपल्याकडे कसं कोणी येईल. माऊली खरंच किती खरं आहे माऊली, उगा याच्यातच बसायचं. काय गुंडळपट्टी संसाराची, पापड ते पापड असंच की काकी घर 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 फिरायचं, तू का म्हणे घर घरा फिरे म्हणजे येतात आमची रे झालं. पंख्याला रिमोट, टीव्हीला रिमोट, तिच्या तोंडाला रिमोट नाही निघाला, तोंडात किती सत्य सांगायला पटापट वर्णन आमचं. टीव्हीला रिमोट, पंख्याचं रिमोट, तुझ्या तोंडाला रिमोट काढते का? रिमोट धरले रिमोटच होत नाही. चला तो आत्मसंपवणे सोडविला तुझी स्मृती, म्हणून शिवेशी कंटाळा, गुरुत्वे तोची आगळा, तरी हळू माया जळा आता माझी तारुणी, तरी हळू माया जळा माझी तारुणी. मी माया जाळामध्ये तर बसलो होतो, तू मला हळूच तारलंस माझी तारुणी. म्हणून शिवेशी कंटाळा, गुरुत्वे तुझी आगळा. तुझं जर गुरुशी तुलना केली ना गणेशा, तर आमचे गुरु तुझ्यापेक्षा हलके आहेत. कसं काय सांगतो ना, सांगतो सगळं. म्हणून शिवेशी कंटाळा, तुझं जर आमच्या गुरुशी तुलना केली ना, गुरुत्वे तुझी आगळा, मग गुरु रूपानं तूच आम्हाला बुद्धीमध्ये येतोस आणि त्या जाणीवेची उन्नती करतोस. तुझं जे स्वरूप आहे ना, वक्रतुंड सरळतुंड, मला आई दिसा आकार साकार जाणी, मग इकडे पण कळणंच आहे ना, आणि व्यवहाराचं कळण आहे, आणि हे आत्मस्वरूपाचं कळण आहे. पण आत्मस्वरूपाचं कळण्याला मला सद्गुरुनाथ लागते, आणि त्यांच्या सोबतीमध्ये ही उभी कळती आणि मला मुक्ती मिळते. म्हणून तुझी तुलना केली ना देवाशी, तर आमचे गुरु तुझ्यापेक्षा हलके येत, तारुण्य नक्कीच, म्हणून तुझ्यामध्ये वेगळे येतं. तू आहेस दैवत इंद्रियाचा गणेंद्रा, पण हे आमच्या इंद्रियातून बाहेर काढतात, म्हणून ते हलके आहेत, तारुण्य येतात. म्हणून तुझी तुलना केली ना, तर ते तुझ्यापेक्षा हलके आहेत, आम्हाला तारुण्य नाही. हो माऊली, सगळ्या श्रेष्ठ सद्गुरुनाथ खरंच आहे. पण खरंच माऊली कधी कळालं नाही हो, असं कधीच कळत नाही असं. गुरुत्व तोच आगळा, तोच गुरुरूपानं गणेशच एक साकार बनते, निराकारातून आलं, जेव्हा वक्रतुंड झालं, अज्ञानी लोकांना वक्रतुंड, ज्ञानी लोकांना तू सरळ तोंड आहे. पण जेव्हा जी जाणीव असते व्यवहारामध्ये, तुझी आराधना असते कार्याच्या आरंभी, पण ज्ञानाचा आरंभ करताना गुरु रूपानंच तुला यावं लागतं, आणि आम्हाला सोडवावं लागतं, ह्या नदीतून तरुण न्यावं लागतं. तारताना तू हलका आहेस, म्हणून माझे गुरु तुझ्यापेक्षा वर्णन के तुलनेमध्ये हलके येतं, आणि तू जड आहेस. हो माऊली, सद्गुरुनाथ हलके खरंच, म्हणून ते भवसागर तारून घेतात सहज, अगदी सहज. आता नमस्कार केला, गणेश देवता प्रसन्न होती, रिद्धी सिद्धी हातात येते, हृदयामध्ये पांडुरंगाची प्राप्ती होती. ते गणेश प्रसन्न होतो. अरे बापरे, अरे बापरे, तिथपर्यंत गेला तो. आम्हा हे वेदाचं ज्ञान आहे, हे साधूचं ज्ञान आहे, हे सुखाची जाण आहे. जाणी म्हणजे गणपती आहे, पण हे सद्गुरुनाथ आत्मस्थिती करून देणारे
त्याच्यापेक्षा जाणीवेची जाणीव आहे. म्हणून गणेश तू सद्गुरुनाथ रूपाने आलेस, पण जेव्हा सद्गुरूची उपाधी लागली तर तू आमचे सद्गुरू हलके आणि तू जड आहेस. तुला होत नाही आमच्या गुरु तुझी. काय म्हणणे? काय नाही, खरंय. चला पण कधीच तुलना होत नाही माऊली, कधीच नाही. श्री गणेश वेगळे आणि गुरुनाथ वेगळेच. ही उपाधी रहित आहेत आपली गुरुनाथ. त्यांना कधीच कळणार नाही गो. आणि काय मांडावं हे प्रश्न होता मला की 17 अध्यायाची सुरुवात बाबा 16 संपल्या, भगवंतानं कृपा केली, संतांना आशीर्वाद दिला, ग्रंथ उघडला गेला. पण आता 17 अध्याय जर मी अभ्यास करू लागले, आधी सुरू केलं 17वा, आता केलं नाही मी, की आधीच माझं वाचन चालू होतं मधून मधून. पण ते मला कठीण वाटू लागला, पण तो सहज सरळ झाला आणि सहज मांडता आला. माझी गुरुची कृपा आहे, मला माझ्या भगवंतानं मला सगळं काय दिले. आता मला कुणावर रुसायचं नाही आणि मला देगाभावात नाचायचं नाही. अरे बाबा, आपल्यासाठी आपण भोगायची कसं खाली उतरायचं, उतरायचं खाली, अधपतन कशाला करायचो. आमची अवस्थाच नाही अधपतनाची, आमची अवस्था आहे ज्ञान भोगण्याची, एकरूप राहण्याची, अखंड स्थितीत जाण्याची, जगताचा बात करून स्वमय होण्याची आमची अवस्था आहे. आम्ही खाली काय यावं, काय यावं आम्ही खाली, कुणासाठी आणि कशासाठी. तर जगात एकच तत्व आहे, तर कोण मिळत नाही. जर अज्ञानात दुःख आहे तर अज्ञान का ठेवायचं. देहा जर विकार आहे तर देहावर का जगायचं. वृत्ती त्रिपुटी आहे तर त्रिपुटी वाचून तो आहे तर त्याच्या सोबत राहायचं, एकरूप व्हायचं, अखंड सत्तेत नाचायचं, भगवंत बनायचं, आत्मारामात रंगायचं. पुढची ओळी येऊ की माझी तारुणी, हळू तरी हळू माया जाळ माझी तारुणी. माझी म्हणजे मला, हळूच माझा माया जाळ काढलास तेव्हा सद्गुरुनाथ तू झालास. म्हणून तुझ्या रूपक तुलना केली साकार रूपाची, तुझ्या पकटुंड देहाची, तर माझी सद्गुरुनाथ तुझ्यापेक्षा हलके येतं, कारण त्याला मला हळूच माया जाळातून तारून नेलं. हे वर्णन माऊलीनं या विचाराद्वारे जगासाठी केलं. प्रेरणा बोला ना माऊली. ज्ञानी आसे दरी अखंड उजू हासे. देवा, तुला जी जाणत नाही, तुझी भक्ती करत नाही, तुला ओळखत नाही, ते वक्रतुंड म्हणजे वाकडा दिसतो. ज्याला ते जाणत असते त्याला तू सरळ आहेस, जे ज्ञानी ते तू सरळ आहेस, ते जाणत नसते वक्रतुंड आहेस त्यांना तू म्हणजे गणपतीस. आणि ज्याला तुझी जाणीव आहे ते पण महात्मा करा, ते तुझी भक्त आहेत, ते मूळ आहेत आणि ज्ञानी आहेत. 2 भक्त तुझे भक्त आहेत, एक तुला खरे जाणणारे, एक तुझ्या सोंडीला बघणारे. साष्टांग सद्गुरू किती छान, किती सुंदर आहे. त्याच्यापेक्षा रूप काय राहिला का. माऊलीचा खरा हृदयातला भाव उकलला गेला नाही का, सांगा. हो हो माऊली, हो तुमच्यामुळे समजलं खरंच आहे. त्यांच्या हृदयातला भाव माऊलीची कृपा. मी निमित्त असते राजा, माझं काय माऊलींची इच्छा असते, माऊलींची इच्छा आहे त्यांची ओवी सगळे आम्हाला आमच्यासारख्यांना कळावी म्हणून ते चुकलेले. हजारो लोकांना ऐकावं. जिथं सगळं अमृत तिथं काही नाही, जिथं काही नाही तिथं उतला उत फास उत येते. काय कलियुगाचं पाप आहे देवा नारायणा. कधीतरी बघते महिन्याला असं काढून किती ऐकायला लोक. असा माणसाला वाटते ना मानसिकता, एवढ्या ज्ञानाचा पूर यायला किती लोक ऐकायला 100 80. अरे रामा, एवढं वाईट वाटतं देवा. खऱ्याला किंमत नाही रे. तुझा वे तूच बाहेर काढायलास, तुझी ओवी तू एका ओवीतून 50 100 वाक्याचा पाऊस. तिथं गर्दा नाही, अर्धा नाही, जगात किंमत नाही, त्याला काही व्हॅल्यू नाही, काही नाही. नारायणा म्हटलं, असा कसा तुझा खेळ रे, असा कसा तू डोळे झाकून बसलात बेधुंद. जिथं काही नाही तिथं उत, जिथं खरं सौख्य मोक्षे 4 वेदाचा पाऊस टाकतो देवा येऊन तो. तिथं काय बघत तर तसाच आकडा तेवढाच 100 100 100. रामा, अरे काय आघात का पाप आहे म्हणलं. खरंच कलियुगात येणारं चिंतन चांगलं पाप आहे. काय तुम्ही समजून घ्यायला तयार नाही. हजारो लाखो लोकांना ऐकावं या ओवीत यावं, मुक्त व्हावं. लाखो करोडो लोक मुक्त होणार, करोडो.
ध्येय काकडा वाढणं, इतका खेद वाटते मनाला. कधी वाटून दाखवा काय किंमत ह्या लोकांना. आडवाचा गोंधळ सगळा. जाऊ दे, त्यांच्यामुळे आपलं तर कशाला कमी करायचं असं. पण माई आता जरी संख्या वाढली नाही ना माई, जेव्हा जेव्हा वाचतील लोक तेव्हा मुक्त होतील माई. अगदी बेटा, त्रिवार जेव्हा ज्ञानेश्वरी उगल म्हणजे त्यांना अवगत होणार नाही ना, तेव्हा तुमचा ग्रंथ येईल माई. मग तेव्हा ते जेव्हा तेव्हाच बोलत नाही, तुमचं खरंय. पण एवढं सुंदर असताना एका बरोबर 100 वाक्य निघतात, तर तिथं गर्दा नाही, अर्धा नाही, त्याची व्हॅल्युएशन काहीच नाही. म्हणजे तिथं काहीच हाताला लागत नाही, तिथं सगळं जगताचा ओढा. बाबा बाबा बाबा, कोटी कोटी. माऊली तुम्ही म्हणताना हिऱ्याला गिऱ्हाईक कमीच असतं. हा, आपली हिऱ्याची दुकान आहे बाई, कोहिनूर हिरा. तसं नाही, काहीतरी वाढाव संख्या. 400-500 लोकांतरी आहे का हो? एवढा खेद वाटतो ह्या गोष्टीचा. बापरे, काय पण झालं. युट्यूबवर जाऊन काय फायदा? 100-125 जाऊन मग आधी मी तेवढे होतेच की. युट्यूबचा फायदा काय? जाते म्हणते देवा, तुझ्या हातात खेळ आहे. ऐको ना ऐको, संख्या वाढव न वाढ, कशा दुःख करायचं. बाहेरचे लोक आहेत, ते बाहेरचे लोक आहेत 100-125 जे आहेत ते आपले नाही आहेत. आपले खूप कोणी काही लाईक करत नाहीत किंवा परत ऐकत नाहीत. हे सगळे बाहेरचेच आहेत माऊली. अहो, पण आकडा कधी वाढला नाही हे बोलते मी. बाहेरचा आतले विचार ना तुम्हाला मी. 500 पर्यंत आकडा लावणार रोज तरी ऐकणाऱ्याचा कमीत कमी. हो, सांगा ना. हो ना. कुठे मिळते हे सांगा. दाखवा तुम्ही कोणत्या गावाचं नाव, ते जाते मी. दाखवा, हे चिंतन दाखवा. कुठेच मिळत नाही माऊली, कुठेच मिळत नाही. माई लौकिकांना अलौकिकाचा आनंद घेता येत नाही माई. लौकिक वस्तू आहेत ना माई, जडासोबत एकरूप झाले ते संसारासोबत. तुमच्या चिंतनात मुक्त होण्यासाठी येतात लोक. घर दिलं त्यांना, आपल्याला कोणतं नातं दिलं त्यांना, आपल्याला इथुरा फुटी दिली त्यांना, आपल्या जगताना श्वास घेताना आधार दिला, हे विसरायचं का? काय आत्मा म्हणतात ना त्या जीवाचा. किती कठीण आहे. व्यवहारामध्ये हे गाणे, परमार्थामध्ये पण हेच गाणे. ज्यांना आपल्या जीवन अर्पण केलं, आपल्यासाठी आयुष्य तुमच्या पायासाठी खर्च केलं, त्या माणसांना कुटुंब पाळ, आणि त्याच्या टाइमला तुम्ही त्याची छळणा करता. किती पाप आहे ते. माई छळ होत नाही माई. माझ्या प्रश्नाचा तो संभाळतो, तो फल देतो, तो एवढं देतो हो. सगळे चकित होतात माई. शांत केलं तुम्ही, मला खरंच उत्तर दिलं. पण तो देतो, पण ज्यांच्यासाठी आपण करतो त्यांना किंमत नसते, हे लक्षात घ्या. ते दूर जातात काम आलं की. आपल्या वेळेस ते दूर जातात आणि त्यांच्या वेळेस माऊली म्यूट पडलं. म्यूट झाला. त्यांच्या प्रसंगाच्या वेळेस आपण धावून जाऊन त्यांच्याकडनं करून देतो, तेव्हा मग छान वाटतं. जेव्हा आपलं काम पडतं ते आपल्याला टोचतात. बापरे, अवघड आहे. खरंच अवघड आहे. हात पुरलेले असतात, बाकी काही नसते. एकच उत्तर आहे, हात पुरले. पण एक सांगते, विषांतर नाहीये, प्रत्येकासाठीच आहे. की ज्यांना आपल्यावर काहीतरी उपकार केले, ज्यांना आपल्यासाठी जगलं, ज्यांना आपल्यासाठी कष्ट केले, त्यांचा दुराग्रह करू नये, त्यांच्या उपकाराची फेडापकारानं करू नये. नाही, बाय स्त्री असो या पुरुष, ज्यांना आपल्यासाठी आयुष्य खर्चलं, वेचलं, त्याला त्रास देऊ नये. झाल्यातली चुका बिनचुकीचं कोण आहे, पण त्याचे उपकार विसरू नका, कधीच नाही. कधी ते तुम्हाला माफ करणार नाही. चला, जे तुझे आता आपण 4 वय झाले, 5 रुपये आलो.
दैविकी दिटी पाहता साणी तरी मिळून मिळणी उत्पत्ती प्रळय दोन्ही लीलाची करसी उत्पत्ती प्रळय दोन्ही लीलाची करसी. देवा, हा जगताचा उत्पत्ती आणि प्रलय ही त्या गणेशाच्या ऊर्ध्वभिसारखी आहे. एका क्षणात आपोआप डोळा उघडतो आणि झाकतो, तसं त्याच्या इच्छेने एका क्षणात जगत उत्पत्ती जगताची नाश प्रलय होतो. असं तुझं कार्य गणेंद्रा, गणेशा. डोळ्याची उघडझाप व्हायला जशी सहज होती, तसं तू नामरूपात्मक विश्वविकासित मुद्रा तू जगत रूपाने नामरूपात्मक होतोस आणि नामरूपाचा बात करून आपल्या स्वरूपात येतोस. ही तुझी लीला आहे, ही सहज आहे. एका क्षणात मिळून निमिष एका क्षणात येते. हो माऊली, बघा माऊली, काय फक्त लीला आहे की नाही त्याची. डोळे झाकले तर सगळं संपत, डोळे उघडले की सगळं पुन्हा सुरू होत. काय एका क्षणाचा खेळ आहे माऊली. प्रेरणा उभी लागली की कसं हृदय असतं. खरंच माऊली, खूप आनंद होतो. एकदम ओवी लागते खरंच माऊली. किती छान, एका श्वासात तुमची पूर्ण ओवी उकलून जाते. चला आता किती वाजले बेटा?